नमस्कार मित्रांनो, इयत्ता 5वी मध्ये पर्यावरण अभ्यास म्हणजेच EVSचा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे। तर त्यासाठी तुम्ही घाबरून जायची गरज नाही, कारण त्यासाठी आपण नवीन सोप्या पद्धतीने माहिती आपल्या व्हिडिओद्वारे सांगणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि ही माहिती परीक्षेमध्ये येण्यासाठी योग्य आहे। तर आजचा व्हिडिओ आहे आपल्याला परिसर अभ्यासातील महत्त्वाचे म्हणजेच आपल्या राष्ट्रातील राष्ट्रीय प्रतीके याविषयी माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला करूया पहिल्या प्रतीकाला सुरुवात। आता राष्ट्रीय प्रतीकामध्ये पहिला प्रतीक आहे आपला ध्वज तिरंगा, म्हणजे राष्ट्रीय ध्वज हे आपलं प्रतीक आहे। आता हे प्रतीकामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, तर यामध्ये आपला राष्ट्रध्वज मधील तिरंग्याची रचना, तसेच इतिहास, मध्यभागी अशोक चक्र, तिरंग्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी, ध्वजाचे प्रमाण, ध्वज संहिता, तिरंग्याचा आपल्यासाठी अर्थ, आता सविस्तर माहिती सर्व तुम्ही वाचून घ्या। त्यानंतर दुसरा आहे राष्ट्रीय चिन्ह। आता राष्ट्रीय चिन्हामधील कोणता महत्त्वाचा भाग आपल्याला पाहायचा आहे, ती राष्ट्रीय चिन्हाची वैशिष्ट्ये, चिन्हाचे घटक आणि अर्थ, आकारमान, कोठे वापरले जाते, ऐतिहासिक महत्त्व आणि धर्मचक्राचे महत्त्व, सत्यमेव जयते, हा सत्याचा विजय होतो, हे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला यामध्ये अभ्यासायचे आहे। तर ही माहिती तुम्ही नोट करून घेऊ शकता किंवा लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट सुद्धा मारू शकता। त्यानंतरचा पुढचा आहे राष्ट्रीय गीत। आता राष्ट्रीय गीत वंदे मातरम आहे, ते कोणी लिहिले, केव्हा लिहिले, त्याची माहिती। आता या ठिकाणी आपल्याकडे चुकून गीतकार हे रवींद्रनाथ टागोर झालेला आहे, तर हे रवींद्रनाथ टागोर नसून बंकिमचंद्र चट्टोपाध्याय म्हणजे चटर्जी आहेत, त्यामुळे लक्षात ठेवायचं यामध्ये थोडासा पॉईंट चुकून झालेला आहे। आणि हे सर्व माहिती तुम्हाला परीक्षेसाठी उपयोगी असणार आहे, त्यामुळे ही माहिती तुम्ही शांतचित्ताने व्हिडिओद्वारे वाचून घ्या आणि वहीमध्ये नोट केली तरी सुद्धा चालेल, कारण की ही माहिती तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असणार आहे। त्यानंतर बघा, राष्ट्रीय पक्षी कोणता आहे आपला, मोर आहे। मग मोरविषयी आपल्याला सर्व माहिती तुम्हाला मिळवून घ्यायची आहे। तर ही सर्व माहिती आपल्याला मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे, तो कोणता प्राणी वर्ग आहे, पक्षी आहे का, हे आपल्याला सविस्तर अशी माहिती या व्हिडिओद्वारे समजणार आहे। याची माहिती आपल्याला घेऊन जमा करायची आहे, लिहून काढायची आहे, त्यामुळे तुमच्या लक्षात राहील, काहीही अवघड नाही, यातील फक्त महत्त्वाचे पॉईंट परीक्षेमध्ये येतील, त्यामुळे हे व्यवस्थित लिहा। त्यानंतर आपले राष्ट्रीय गीत आहे जनगण मन। आता त्याचे गीतकार आहेत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर। ही माहिती परिपूर्ण आहे आणि त्याचं मूळ गीत कोणते, भाषा कोणती, त्याची तारीख कधी, राष्ट्रगीत कधी गायले गेले, कोणी गायले गेले, कालावधी, हे सर्व परीक्षेमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। रोज तुम्ही राष्ट्रगीत म्हणता, परंतु तुम्हाला ही अशी माहिती मिळणे थोडेसे कठीण जाते आणि हीच परीक्षेला तुम्हाला विचारली जाणार आहे, त्यामुळे काहीही घाबरायचे कारण नाही, कारण की 1ली ते 5वीचाच अभ्यासक्रम आधारित तुम्हाला नवोदयमध्ये प्रश्न विचारले जातील, त्यामुळे ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा। आणि अशी माहिती तुम्हाला ह्यातील महत्त्वाचे पॉईंट काढून जर तुम्ही वहीमध्ये नोट करून ठेवले तर अतिउत्तम, तुमच्यासाठी योग्य असणार आहेत, त्यामुळे ही माहिती लक्षात ठेवा। त्यानंतर बघा, दुसरा आपला आहे राष्ट्रीय प्राणी। राष्ट्रीय प्राणी कोणता आहे, तर राष्ट्रीय प्राणी आपला वाघ आहे आणि वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे। प्रत्येक वेळेस आपल्याला परीक्षेमध्ये राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय फूल, राष्ट्रीय पक्षी यावर घटकावरती आधारित प्रश्न विचारले जातात आणि ही माहिती फक्त नवोदयसाठीच नसून तर प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे ही माहिती लिहून काढा। त्यानंतर आता राष्ट्रीय फूल। आता राष्ट्रीय फूल कोणते आहे, तर कमळ हे आपले राष्ट्रीय फूल आहे, त्याची सविस्तर अशी माहिती खालील पेजवरती दिली आहे। तर ही माहिती सुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्यायची आहे आणि महत्त्वाचे पॉईंट नोट करून घ्यायचे आहेत, कारण वाचून तुम्ही जर महत्त्वाचे पॉईंट नोट केले तर लक्षात राहतील आणि परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहेत। त्यामुळे जास्त काही एवढी भरमसाठ माहिती पाठ करायची गरज नाही, फक्त तुम्हाला जे महत्त्वाचे पॉईंट वाटतील तेवढेच तुम्ही नोट करून घ्या। त्यानंतर राष्ट्रीय फळ आहे आपले आंबा। आता आंबा हे काय, हे राष्ट्रीय फळ आहे, पण त्यामध्ये किती जाती असतात हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो। वैज्ञानिक त्याचे नाव काय आहे किंवा कोठे कोठे आंबा पिकवला जातो, या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत। सर्व माहिती महत्त्वाची असू शकते, परंतु तुम्हाला 5वीच्या दृष्टीने यामधील महत्त्वाचे पॉईंटच तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहेत। आता राष्ट्रीय प्राणी असल्यामुळे त्याचे प्रकारसुद्धा आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचे आहेत, म्हणजे त्याच्या जाती कोणकोणत्या आहेत, कोणत्या हंगामामध्ये येतो, हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे। त्यानंतर आहे राष्ट्रीय वृक्ष, म्हणजे कोणता आहे, तर वड आहे। आता हे राष्ट्रीय वृक्ष वड आहे, परंतु याचं कुल नाव काय, याचं
कधी त्याला घोषित केलं होतं राष्ट्रीय वृक्ष म्हणून, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे हे जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ना, तेच तुम्ही नोट करा. ही सर्व माहिती तुम्हाला परीक्षेदृष्टीनं अतिउत्तम आहे, परंतु तुम्हाला 5वीमध्ये फक्त आणि फक्त महत्त्वाचे पॉईंट येणे आणि ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे तुम्हाला फक्त प्रश्नाचे उत्तरं देणे खूप गरजेचं आहे. आता बघूया राष्ट्रीय खेळ. आता राष्ट्रीय खेळ कोणता, तर हॉकी. आता हॉकीची सुरुवात कधी झाली, कोण खेळू शकतो हॉकी, या सर्व गोष्टी तुम्हाला करणे खूप गरजेचं आहे. आता या राष्ट्रीय स्तरावरती तुम्हाला कोणकोणत्या खेळाच्या स्पर्धा घेतल्या जातात ते सुद्धा माहीत असणे गरजेचे आहे. किंवा हॉकीपटू कोण आहेत, घोषवाक्य काय आहे हॉकीचं, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा राष्ट्रीय ध्वज. आता राष्ट्रीय ध्वजविषयी सुद्धा तुम्हाला माहिती असणे खूप गरजेचं आहे. आता राष्ट्रीय ध्वज म्हणजे किती रंग असतात, कशी ध्वजाची रचना आहे, ध्वजाचा सन्मान कशा प्रकारे ठेवता येईल, त्याचं घोषवाक्य काय आहे, त्याचं राष्ट्रीय गीत कोणतं आहे, यासुद्धा तुम्हाला गोष्टी माहिती असणे गरजेचं आहे. अशोक चक्रामध्ये किती आऱ्या असतात, त्याचे रंग माहिती असणे, त्याची लांबी रुंदी ही सुद्धा माहिती असणे खूप गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे राष्ट्रीय चलन. आता राष्ट्रीय चलनमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर अशी माहिती दिलेली असते. तर आपण रोजच्या दैनंदिन व्यवहारात आपण चलन वापरतो, पण त्या चलनाची माहिती आपल्याला असणे खूप गरजेचं आहे. चलन खूप महत्त्वाचे आहे. 10 रुपये, 5 रुपये, 2 रुपये, 1 रुपया, पैसे, 25 पैसे, 20 पैसे, 10 पैसे, 5 पै, 1 पै, हे जे आता सध्याच्या युगात नसले तरी याचा अभ्यास करणे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. त्यामुळे ह्या चलनाचे महत्त्व तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आणि कोणते चलन आहे हे सुद्धा ओळखता आले पाहिजे. त्यानंतर राष्ट्रीय ध्वजगीता म्हणजे आपला तिरंगा. ध्वजगीत आहे तिरंगाचा विजयी विश्व तिरंगा प्यारा. या ध्वजगीताचे महत्त्व आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे आणि ध्वजगीत केव्हा गायले जाते हे सुद्धा माहिती असणे गरजेचं आहे. ध्वजाचा सन्मान करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि हे सर्व परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय केले आहे, राष्ट्रीय प्रतीके कोणकोणते आहेत, राष्ट्रध्वज, राष्ट्रचिन्ह, राष्ट्रगीत, राष्ट्रगान, राष्ट्रीय पशु, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय फूल, राष्ट्रीय वृक्ष, राष्ट्रीय नदी, राष्ट्रीय फळ, राष्ट्रीय खेळ आणि राष्ट्रीय चलन या घटकाचा सविस्तर असा अभ्यास केलेला आहे. आणि यातील महत्त्वाचा पॉईंट म्हणजे राष्ट्रीय दिन केव्हा साजरा केला जातो, तर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या दिवशी केला जातो आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या दिवशी केला जातो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे लक्षात लाईक करा, शेअर करा.